रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। गेल्या वेळी आपण महाराजांच्या मुंजीच्या काळात त्यांच्या मनात काय विचार येत होते ते पाहत होतो. साधारण 8व्या वर्षाच्या मुलाला आजची परिस्थिती बोलायचं काय कारण नाही. 8व्या वर्षाच्या मुलाच्या मनात कुठला गेम असेल, काय घ्यायचं असेल, कुठली खरेदी असेल हे सांगता येत नाही. कोणते विचार असतील हे सांगणं तर त्यापेक्षा अवघड. पण त्यांच्या मनात बोलती सकल मंत्रमुखे परी अर्थात कोणी न देखे. काय स्पष्ट सांगायचं ते सांगितलेलं आहे का? अर्ध्या सोबत फक्त सकल काय मंत्र बोलती सकल असं मंत्रमुखे परी अर्थात कोणी न देखे. म्हणून आपण गेल्या वेळेला एक पदही बघितलं, शब्द अर्थावेण फोल आचरणाने अर्थामोल. तेही पुढे आहे, नुसतं शब्दावरही नाही, ते चालले सगळीकडे. शब्दज्ञान उदंड झाले म्हणून लागले, तसं ते उदंड झालेलं आहे. तर शब्द अर्थावेण फोल, मुळात आधी अर्थाचा प्रश्न आहे, आधी शब्दाचा प्रश्न आहे, मग अर्थाचा प्रश्न आहे. आणि नुसत्या अर्थाचा प्रश्न नाही, तर गेल्या वेळच्या आपल्या पदामध्ये आपण शेवटी म्हटलं की आचरणाने अर्थामोल, अर्थालासुद्धा मोल यायला त्याचं परत आचार आहे. ह्या 3मधून जे पार झाले त्यांना आचरणाने अधिक अर्थ कळू लागतो. तसे त्यांची त्यावेळची अवस्था म्हणून ते सावध शब्दाचा उल्लेख केला. कोण सावध कशा असे म्हणे, ज्याचे त्याने जाणून घेणे. एक सावधान शब्द उच्चारला इथे म्हटलंच आहे. बोलती सकल मंत्रमुखे परी अर्थात कोणी न देखे, विरळा सद्गुरू सारखे अर्थ विभारती. बोलणे एक करणे एक तो न म्हणावा विवेक, परी कालचक्राचे कौतुक ऐसेच आहे. कालचक्राचे कौतुक आहे म्हणायला म्हणजे खूप वेगळ्या अर्थाने कौतुक शब्द वापरलेला आहे, आपल्यासमोर आहे. कण जावोनी भूस राहिले, भूषणा वाचोनी छिद्र उरले, जाणते पुरुषी जाणिले, येर अवघे म्हणती सोहळा. त्यांना त्याच्यातच इंटरेस्ट. 16 किती माणसांचा होतो, बाण किती झालं, हे सगळा याचा प्रत्येकाचा कौतुकाचा, आदराचा, गमतीचा, काय कौतुकाचा सगळ्याचा विषय आहे तो आहे. मूळ काय झालं त्याचं, ज्याचं हे सगळं व्हायचं त्याचं काय झालं, पुढे त्यांचाही विचार केलेला आहे. पुढे अडचण अशी झाली की त्यांना स्वतःला विचार करताना हे मनात आलं, कुलगुरुतेची संगती, संध्योपासना शिकविती, अग्निकार्य करावे म्हणती नित्यनेमे, प्राणायामे नासिकासी, करविती हस्तस्पर्शासी, न जाणती योगासी मार्ग वाण. गेल्या वेळेला आपल्याला प्राणायाम हा प्राणायाम त्यांनी त्याला हात लावला म्हणून आपण लावायचा, नक्की काय करायचं ह्याचा काय त्यांचाही संबंध नाही, आपल्याने ते विचार करत नाही, आम्ही विचार करीत नाही. त्यांनी सांगितलं ना नकाला हात लावा, त्या आता हात लावा, अरे त्याच्यात सहभागी व्हा असं म्हणायचं त्यांना. आता हात लावा म्हणजे अवती राहिला की चला बरं आता चला, अरे चला काय त्याचं म्हणणं आहे की जे काय कर्म चाललं आहे आता त्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे, तर मग त्यात सहभागी होता येईल ना. अर्थ जर नसला तर मंत्रात काय सहभागी होणार, ते करणाऱ्याला येत नाही म्हणून तो मंत्र म्हणायला बसवला, म्हणजे मुळातच गडबड झाली सगळी. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे किंवा माझ्या गुरुंनी मला हेच सांगितलं की जे आपल्याला येतं ते स्तोत्र म्हणावं, त्याच्याने जास्त काम होतं. हे मला पटलं त्यातलं, की ज्याचा अर्थ आपल्याला कळतो आहे. आपल्याकडे संतबोधामध्ये सुद्धा आहे, ज्याचा अर्थ कळतो अशी स्तोत्र म्हणाले. आता सगळ्या आपण आत्ता म्हणत असलेल्या स्तोत्रांचा सुद्धा सगळा अर्थ कळतो असं काही नाही आहे. मग आता म्हणायचं बंद करावं का, म्हणजे उगाच दोष नको का, आधी आपल्याला वेळ नाहीच आहे, आधी आपल्याला वेळ कुठं आहे, त्यामुळं आधी ते टळत असलं तर मग ह्या कारणाने असं आहे, दोष घेण्यापेक्षा आपलं निदान दोष तरी लागणार नाही असं करू नये. जे अर्थ कळून घ्यावा हे बरोबर आहे, पण निदान जी आत्ता म्हणतो त्याचा जर अर्थ कळत नाही तर मग अर्थ कळून घ्यावा, नाही तर अर्थ कळणारी स्तोत्र म्हणावी, काही घरावं अर्थ कळणारी स्तोत्र म्हणावी, म्हणजे त्याचा अर्थ उतरतो चित्तामध्ये, अर्थ उतरावा म्हणून हे सगळं सांगितलं जातं. त्यांना ती शंका आहे. गुरु तेची संगती, संध्योपासना शिकविती, अग्निकार्य करावे म्हणती नित्यनेमे, हे प्राणायामे नासे अग्री, जैसा गुरु तैसा चला, नेपट बोध वाया गेला. नेपट म्हणजे सगळा संपूर्ण सर्व बोध वाया गेला. त्यांनी त्या काळात जे काय सांगतात त्याच्यातलं 1-5 वाक्य जरी कोणी सांगून दाखवल्यानंतर ते जे काय म्हणतात त्यावेळेला काही सांगतात, एखाद 2 गोष्टी उपदेशाच्या म्हणून काही आपल्या भाषेत कळणाऱ्या, असं सुद्धा मंत्रांचा अर्थ वगैरे सोडून देऊ, पण निदान तेवढं सांगतात. तर निपटबोध वाया गेला, गणपती मनी खोचला समाधान नाही. हे जे काही मी केलं यातून मला समाधान नाही मिळालं.
मग जर कर्म केल्याने समाधान नसेल तर कर्माचे डोंगर जाणार नसते. रची कर्मांचे डोंगर जीवदाला का आम्हाला त्यांनी काय होणार नाही. त्यांनी जे प्राप्त व्हायचं ते होत नाही. तर अशा तऱ्हेच्या कर्मांच्या राशी जरी पडल्या तरी त्याचा उपयोग होत नाही. म्हणून त्यांना स्वतःला असं वाटते म्हणती मनी खोचला समाधान नाही. मी जे म्हटलं निपटबोध वाया गेला. सगळा बोध काय म्हणतात काय कळत नाही. एकतर ते समजावून सांगू शकत नाहीत, त्यांच्याकडे बघून वाटत नाही. मग आता कशातून ते वायाच गेला. निपटबोध वाया गेला. गणपती म्हणे खोचला समाधान नाही. गुरु स्वय अनधिकारी शिष्या ते कैसा उद्धरी. सद्गुरू दयाळांची सरी येणार नाही. हे इतक्या लवकर आकलन झालेलं आहे. किती फिरलो किती गेलो किती पाहिलं तरी आपल्याला आकलन होत नाही. मग हे कसं आकलन. त्यांना त्यावेळेलाच म्हटले की सद्गुरू दयाळांची सरी येणार नाही. तर यासाठी त्यांना काय वाटलं स्वतःचा निर्धार 8व्या वर्षी मनात काय झाला तर भिडे भिडे भिडो जाता न सुटे कर्मा कर्म गुंता. कर्म अकर्म काय करावं याचा गुंता काही सुटत नाही. म्हणजे याचा विचार केला असला पाहिजे. गुंत्यात अडकला कोण जो सोडवायचा प्रयत्न केला त्याच्या लक्षात आलं का हा गुंता आहे. कर्म करायचं म्हटलं तरी गुंता आहे. कर्माला काजळी आहे. नाही करायचं म्हटलं तर कर्म दोष लागतो. म्हणजे दोन्ही बाजूनी मध्ये दोष लागतात. आता हा गुंता सोडवायचा कसा. कर्म केल्याशिवाय राहता येत नाही. मग आता काय करावं. म्हणून सद्गुरुपद तत्वता शोधली पाहिजे. हा त्यांचा निकाल ते चालू असताना चालला इकडे. जे म्हटले वरती सावधान तिथे ऐसे बहुता प्रकारी गणपती विवेके विवरी. चटका लागला अंतरी उपदेशाचा. उपदेशाचा चटका लागला तर गुरुला प्रकट व्हायला लागेल. इतकी चटक्याचे त्यात तळमळ म्हणायचे त्यांचे महाराज तो हा चटका की त्याला प्रकट व्हावं लागेल. काय करायचं आहे काय नको ते सांगायला. इतर मिष्टान्ने जेविती. त्या काळी सुद्धा 100 वर्षापूर्वी काय आता पोथीत आहे. आपण काय त्याची तारीख बदलू शकत नाही. त्यापूर्वीचा अनुभव आहे तो. म्हणजे हा महाराजांच्या म्हणजे त्याच्या आणि 50 वर्ष मागं. तर हे जर बघितलं तर इतर मिष्टान्ने जेविती. किती उठती ब्राह्मण भक्ती. दक्षिणा देऊनी वळवती शाचकासी. व्रतबंध सांग झाला सकला आनंद वाटला. कुठला सांग झाला. ते म्हणतात मला स्वतः आली आहे की मला हे काही कळत नाही आहे. काय म्हणतायत ते कळत नाही. बोध काही होत नाही. समाधान नाही. हे सगळं करून चित्ताला तर मग काय करावं. म्हणून पुढे काय उपदेश केला ते सांगितलं. पाहुणे समुदाय वळविला वस्त्रे देऊनी. बरोबर त्यावेळेला तशीच पद्धत होती. वस्त्रे देऊनी बोळवायला. आता काय तर गणपती बालब्रह्मचारी संध्यावंदनादी कर्मे करी. म्हणे मागावी माधुकरी आज्ञा असे गुरुची. 4 वेद शिकावे षडदर्शना जाणावे. पुराणी व्युत्पन्न व्हावे ब्रह्मपद पावाया. 4 वेद किती असती शास्त्रे कैशी शिको येती. गुरुसेवेची कैसी स्थिती मज निरूपावी. हे विचारले. हे आज जे चाललेलं आहे ते आपण म्हणतो तुमचं आवरलं का. सर्वसाधारण कार्य असो लग्न असो म्हणजे असो काय असो तुमचं झालं की आम्हाला सांगा. म्हणजे तिकडे लोक थांबले त्या भेटायचे फोटो काढायचे व्हिडिओ आहे अमकाय तमकाय किती कार्यक्रम आहेत. तेव्हा ह्या कार्यक्रमात एकदा तुमचं आवरलं का असं एकदा मध्ये काय बराच वेळ चालायला लागलं म्हणजे ते आवरलं का वाटतं. कारण त्यांचं काम ते नाहीच आहे अशी त्याची समजूत आहे. हे फक्त एकदा काहीतरी करून घ्यायचं उरकायचं आहे. पण यांच्या मनात त्या क्षणी काय असतं फरक का पडतो पुढे. ते मुळात कोणाच्या ठिकाणीच फरक आहे. सुरुवातीच्या मागे म्हटलं होतं तसं पुढे त्याचा शरीशाळा राम दिसतात पण सुरुवात झालेली असते तिथंच फरक असतो. तिथे ते कशासाठी करायचं ह्यांनी विचारलं आणि समजा सांगता नाही आलं तर त्यांनी म्हणजे नाही केली तरी चालेल. नाही केली तर काय फरक पडणार आहे. जर ती करून काय उपयोग होणार नसला तर नाही केली तर चालतेच की. आता अलीकडे सोड म्हणजे एकदमच करा म्हणजे आम्ही काय त्या केलं नाही. मी दोन्ही नाही आहेत महत्त्वाची ह्यांच्या दृष्टीने तर ती दोन्ही महत्त्वाची नाहीत. आत्ताच करून घ्या म्हणतात. कारण का आता आम्ही तेव्हा काय केलंच नाही. मग आता काय करणार. आता तर करण्यात भागात आहे हे सगळं. मग करा मग आता म्हणजे करून घ्या लगेच सोड म्हणजे करून घ्या. अवरोध घ्यायचं एका हातानं दुसऱ्या हातानं सोडून द्यायचं. मग तेव्हा काय तुमच्या हातात पाणी दिलं तहान लागली पाणी दिलं आणि त्या भांडे इकडं म्हटलं तर आणि भेटलं तुम्हाला दिलं होतं का नाही तर काय सांगणार. आता होतं म्हणावं तरी अवघड नाही म्हणावं तरी वगैरे पोटात गोट पण गेला नाही. हातात पाण्याचं भांडं ठेवलं तहान लागली आणि काढून घेतलं. म्हणजे हेच झालं की हे एकत्र केलं म्हणजे असं होतं. मग हे ह्याच्यासाठी जे आत्ता आपण अभंग बघितला त्यामध्ये आपल्याला सूक्ष्म लक्ष असेल की अविवरणाचा त्याच्याशी काहीतरी संबंध आहे. तो संबंध कोणता आहे ते एक प्रकार फक्त त्याचा सांगतो. इथे म्हटले उठाले लवकरी. आता हे शिष्यांना भुवाळे असली ते लहान असतील मोठे असतील शिष्यांचा वयाच्या अर्थाने काही संबंध नाही. तर त्या अर्थाने त्यांना कायच जर हे इथेच झालं असतं तर हे म्हणावंच लागलं नसतं. मग तिथे झालं नसलं पण नंतर म्हणावं लागतं. म्हणजे लवकर जागा नाही झाला. आता हे लवकर जागे होऊन झाले आपण हे समजू शकतो की का झाले असतील तर बाबा पूर्वपुण्य घेऊन आले म्हणून त्यांना ही जागृती आहे किंवा जे काही घरात चाललं आहे त्यातून ते शिकत आहेत. ह्यात अर्थ नाही हेही कदाचित शिकत असतील. ह्याचा अर्थ कळत नाही हेही शिकत असतील.
काहीचा अर्थ कळत असेल तर ते शिकत असतील, पण ते तितके जागे आणि शिकणारे आहेत, असे आहेत म्हणून आहे. आणि मागं पुढं पुण्य आहे. प्रत्येकाच्याही घरी असं काही ना काहीतरी असेल, पण त्यातून त्याला तो काय शिकला, ते जे काय शिकला ते त्यांचं त्या तयारीत त्या 8व्या वर्षी आहे. नसेल तर उठा रे लवकर. मग ज्ञानदृष्टी उघडारे, ही ज्ञानदृष्टी उघडलेलीच आहे म्हणून शंका आली की अरे याचा अर्थ काय, हे काय म्हणतात असं. त्यांनी आपलं त्यांच्या पद्धतीने सांगून सांगितलं. आज्ञा काय गुरुची, चारी वेद शिकावे, षडदर्शना जाणावे, पुराणी व्युत्पन्न व्हावे, ब्रह्मपदा पावाव्या, चहुवेद किती असती, शास्त्रे कैसी शिकोयती, गुरुसेवेची कैसी स्थिती, मज निरूपावे, उपाध्ये बोलती बाळा. हे बरोबर तसेच जे अपवादभूत आहेत त्यांच्या बद्दला जर ठेवून सांगतो. अपवादभूत असतात लोक, हे मी का करतो आहे ते तुला कळलं का, यासाठी हे केलं असं म्हणणारे लोक पण आहेत, पण ते त्या अर्थाने खरोखरच जाणते आहेत. पण इथे परिस्थिती अशी आहे, उपाध्ये बोलती बाळा, वेद अनंत आगळा, एकही नवचे शिकला आयुष्यभरी. उपदेश काय आहे ते, उपाध्ये बोलती बाळा, वेद अनंत आगळा, एकही नवचे शिकला आयुष्यभरी, शास्त्रेही असती अपार, तैसाची पुराणांचा विचार, कलियुगे उतरे पारा ऐसा नाही. म्हणजे कशाचा काय उपयोगच नाही. मग आता काय द्यावं, मग काय करावं शेवटी, तर गुरुसी द्यावे धन, मानावे गुरुवचन. थोडक्यात पावती फाडायची द्यावे, थोडक्यात पावती फाडून महाराज मिळाले असते तर काय, आज कोणी किती पावती फाडल्या असतं. असं करून महाराज नाही सापडणार. महाराज कसे सापडणार, त्याचं उत्तर पुढे आहे. गुरुसी द्यावे धन, मानावे गुरुवचन, कार्याकार्य विद्या पठण, करोनी स्वस्थ असावे. विद्यापठन करून जर स्वस्थ झाला असता माणूस, तर आम्ही एवढी उच्च शिक्षित होऊन अस्वस्थ कशाला झालो असतो. आजच्या काळात सुद्धा, त्या काळात वेदशास्त्र शिकत होते म्हणजे काय, पुन्हा ते अस्वस्थ होतेच की उद्याचं काय, परवाचं काय, कधी काय काय, त्यांना भगवंतावर सोपवता आलं नाही, तर ते शिकले काय. या अर्थाने त्या काळात ती विद्या, या अर्थाने आजच्या काळात ही विद्या, पुन्हा चिंता आहेच. तर अशा अर्थाने गुरुसी द्यावे धन, मानावे गुरुवचन, कार्याकार्य विद्या पठण, करोनी स्वस्थ असावे, जेणे राहेल वतन वृत्ती. काय टिकवा म्हणून उपाध्ये सांगतायत, उपाध्ये सांगती बाळा, त्याचं चाललं आहे. जेणे राहे वतन वृत्ती, ती विद्या करावी पुरती. मग आम्ही जिथे जास्तीत जास्त पैसा मिळणार आहे त्याच साईडला घालणार, म्हणजे तेच ना. तसंच्या तसं लागतं. काळात फक्त बाकीचे जी तफावत आहे त्याचा फरक पडतो. कुठे फरक पडतो, ITIला घालणार का IITला घालणार. मला एखाद्या वेळा गोंधळ होतो शब्दाचा, म्हणून आपलं मी तुमच्यासमोर ठेवतो. कुठे घालणार, कुठे त्याला ते त्यांनी सांगितलेलं आहे. जेणे राहे वतनवृत्ती, ती काय विद्या करावी पडते. जे हे उत्पन्नाचे बाब आहे ते आपल्या शेतकऱ्यात नसतं का उत्पन्न बाब, तर तसं ते हे उत्पन्न बाब कुठं आहे, तर जेणे राहे वतनवृत्ती, ती विद्या करावी पुरती, अधिकारी तोषवावे चित्ती मधुर वचने. काय आजच्या काळाचं वर्णन आहे का जुन्या काळाचं वर्णन आहे असं वाटावं, असं आहे. असं उपाध्ये बोलती बाळा, आपलं काय पण नाही. उपाध्ये बोलती बाळा, काय कर तर अधिकारी तोषवावे चित्ती, आणि कसंही मधुर वचने. नाहीतरी आम्ही काय करतो, ते लांगोलाचन म्हणायचं, इकडे तिकडे असं लांगोलचालन म्हणायचं, काय शेवटी तेच ते अधिकारी, ते सगळे संतोष व्हावे असं काय, ते वागायला शिका म्हणजे झालं. म्हणजे नोकरी टिकेल, म्हणजे पगार मिळेल, म्हणजे पैसा मिळेल, म्हणजे ही त्या काळात, आता त्या काळातली वतनवृत्ती, ह्या काळातली ही वतनवृत्ती. विधी विद्या करावी पुरती, अधिकारी तो शोभावे चित्ती मधुर वचनी, आमचा तो हाची धंदा. आता स्वतःचा इतकं प्रामाणिकपणे सांगणं विशेष म्हणजे उपाध्यांच्या बाबतीत हे मात्र मी नमस्कार केला हे वाचल्यावर, की हे एवढं सांगतायत प्रामाणिकपणे बाळा. म्हणजे अर्थात त्याला कळत नाही म्हणून हे सांगत असतील, पण त्यांना काय कळतं ते ह्यांना कळलं नाही तर त्याला काय करायचं. आता महाराजांच्या म्हणजे लावायची वेळ सोपी गोष्ट आहे. त्यामुळं काय म्हणतायत ते महत्त्वाचं आहे. बघा काय ते, आमचा तो हाची धंदा, यजमान मानस राखो सदा. फारच ब्लँक झालं आहे एकदम. ट्रूथ इज ब्लँक. काय ब्लँक ट्रूथ आहे की यजमान मानस राखो सदा, त्यांना बरं वाटलं म्हणजे झालं. ते काय म्हणतात की 15 मिनटात उरका, 15 मिनटात उरका. यजमान मानस सरोवर, ह्याला 3 तास लागतील, 3 तास लागतील. मग आपण दुसरे गुरुजी बघू, उपाध्याय दुसरे बघू ना. आपल्याला वेळ नाही, 1 तासात झालं पाहिजे. मग 1 तासात झाला पाहिजे, 1 तासात पाहिजे, ठीक आहे 1 तासात करतो. 50 मिनटात करतो, मी काळजी करू नका. 50 मिनटाला तुम्ही मोकळे. ते म्हणणार हे बघा किती गुरुजी व्यवस्थित आहेत. जे हे इथे यजमान मानस राखो सदा हे करायचं आहे का. आमचा तो हाची धंदा, यजमान मानस राखो सदा, उदरपूर्ती वाचून कदा आन नेणो. आम्ही उदरपूर्ती वाचून काही दुसरं पाहिलं नाही. मला सांगा कुठल्या अधिकारीकडे जावं ह्याच्यासाठी शिकायला. अधिकारी म्हणजे चांगल्या अर्थाने येणे नव्हे समाधान. आता ह्यांचं स्वतःचं सुरू झालं मनोगत. इथून इथे अमुक बोलले तर
प्रभू बोलले वगैरेच काय लिहिलं नाही. यजमान उपाध्ये बोलती बाळा हे त्यांचं झालं. आता इथून पुढे 68पासून सुरू झालं महाराजांचं. येणे नव्हे समाधान अंतरती श्रीचरण उत्तम नरदेह पावन व्यर्थ होय. हे उदरपूर्ती करून काय त्यांचं ते ठीक आहे, ज्याची जेवढी समजूत त्याला तेवढं कळतं, त्याला तेवढं येतं, हे ठीक आहे. पण तरीसुद्धा ह्याचा अर्थ पलीकडे काही जग नाही, पलीकडे क्षितिजाच्या पलीकडे काही नाही आहे का? आमची क्षितिजापर्यंत दृष्टी पोचेना, घरातून बाहेर पडेना. महाराज म्हणले 10x10च्या खोलीत मनुष्याला कोडून घातलं की त्याला दिसत नाही स्वतः हळूहळू. असे आम्ही होय बाबा. तर असं इतकं माणसाची वृत्ती संकुचित होत जाते, ही परिस्थिती आहे. म्हणून त्यांचं स्वतःचं मन काय सांगतं, येणे नव्हे समाधान अंतरती श्रीचरण उत्तम नरदेह पाहून पावन व्यर्थ होय. तो माझा नरदेह पाहून व्यर्थ होणार. वेदे जैसे आज्ञा पिले तैसे पाहिजे वर्तले लौकिकी नसे बोलिले भगवत वाक्य प्रत्यक्ष. तरी ऐसा जो का ज्ञानराशी तोच शोधू अहर्निशी. असा कोणी ज्ञानराशी असेल तर तोच शोधू अहर्निशी. इथं काही काम होणार नाही. हा पैसा पाण्याचा उद्योगाचा धंदा आहे तर असू द्या, त्याला प्रत्येकाचा त्याच्या पद्धतीनं उद्योग आहे, असू दे. त्या उद्योगाबद्दल म्हणायचं नाही. मला काय गाठायचं आहे ते त्यांना कळलं. ह्यात महत्त्वाचा मुद्दा शिकण्यासारखा आहे. त्यांनी ते सांगितलं ना, ते हजारो लोकांनी काय लाखो लोकांना सांगितलेलं आहे आणि व्यवहार चालू आहे. व्यवहाराबद्दल अडचण नाही. ज्यांना काही गाठायचं आहे, ज्यांना काही समाधान हवं आहे, मला कसल्याही यांना परिस्थितीनं कशा नाही समाधान माझं ढळू नये असं समाधान मला पाहिजे. म्हणून त्यांना हे वाटलं हे सगळं खरं असलं तरी समाधान नाही. हे जे म्हटलं येणे नव्हे समाधान अंतरती श्रीचरण, ते कोण मला गाठून देतं. तरी ऐसा जो जा ज्ञानराशी, इथे जे म्हटलं ना आत्ताच्या याच्यात त्याचा संदर्भ आहे त्याच्याशी, म्हणून तो पद आलं समोर एवढ्यासाठी की ज्ञानदृष्टी उघडारे. दृष्टी उघडायला काही नाही, बाळ डोळे उघडतं तिथंच दिसायला लागलेले, त्याला आणखीन काय दिसतं. म्हणून द्विज शब्दाच्या प्रश्नाचा गेल्या वेळेला अर्थ आला. त्याच्याशी द्विज बोलवती की गेल्या वेळेला म्हटलं नाही का, द्विज म्हणजे हे बरोबरच आहे. पक्षी ही द्विज 2 वेळा जन्माला आला, 2 प्रकारे जन्माला आला म्हणून द्विज. आणखीन सुद्धा एक सांगितले आपल्याला माहिती असतीलच, मी काही उल्लेख केला नाही गेल्या वेळेला. तिसरं द्विज हा शब्द दाताला म्हणतात बरं का. 2दा जन्माला येतात. आपण म्हणतो ना दुधाचे दात आहेत. मग आता काय आणखीन सांगायला नको, तर त्यालाही द्विजच म्हणतात. गंमत आहे. वेदे जैसे आज्ञा पिले, अक्कलदाढेबद्दल मी बोलत नाही म्हणतात, कारण तिचं एक त्याला काय म्हणतात हे माहिती नाही. वेदे जैसे आज्ञा पिले येतच नाही काही ना म्हणे. असं काय काही फार लवकर येते, काही ना कधीतरी उशिरा येते, भयंकर हाल होतात, तोपर्यंत निर्या गट्टदारी असतात, आणि काही ना येतच नाही. त्यामुळे ते सुखी, ज्यांना लवकर येते ते सुखी असं म्हणायचं. आता काय दुसरं काय त्याच्याबद्दल काय बोलणार. वेदे ते द्विजावरनं आहे. मग हे द्विज कैसे असं त्यांनी विचारलं आहे सुरुवातीला. त्याच्यातनं पुढे निघालं. वेदे जैसे आज्ञा पेले तैसे पाहिजे वर्तले तरी ऐसा जो का ज्ञानराशी तोच शोधू अहर्निशी हिंडू जाता दशदिशी सद्गुरुपद शोधाया. ते काय हिंडले गेले, त्यांचे काही हे नव्हतं, ट्रिप नाही, कुठे हे नाही, मनोरंजन नाही, कशाचं काही नाही, फक्त सद्गुरुपद पाहिजे शोधिले. दशदिशी हिंदू आता दशदिशी, हे इथे काही सापडणार नाही, कारण ह्यांनी यांच्या मर्यादा आपल्याला जसं म्हणताना अनेक वेळेला खरं म्हणजे गाण्यामध्ये याच्यामध्ये ह्या सांगितलेलं आहे. गाण्यात आहे, ह्या शिक्षणात आहे, वेदविद्येत आहे, प्रत्येक ठिकाणी. विनोबांचं आपण चरित्र वाचलं आपल्याला आहे, माझ्याकडची विद्या संपली असं गुरुंनी सांगितलं आहे. मी त्यांना मानतो, विनोबांना पण मानून गुरुंना पण मानावं. त्यांनी सांगितलं माझ्याकडची विद्या संपली, आता तो पुढे जा. ज्या काही विद्या त्यांच्या असतील त्यांना काय त्यावेळेला शिकायचं होतं ते, पण ते माझ्याकडचं संपलं. त्यांचं 12 वर्ष शिकायला लागतात, ते म्हणतात मला 3 महिन्याच्यावर वेळ नाही. ठीक आहे, शिकणारा ग्रहण करता असा असेल तर तो संपवणार, 3 महिन्यात संपवणार, 6 महिन्यात संपवणार. संपलं की ते सांगणार, ह्याच्या पुढे तू पुढे जा. तर हे सांगणारे गुरु आजहीच्याही काळात होते. आत्ता आपण फडकेशास्त्र्यांचं उदाहरण बघितलं नाही. माझ्याकडची विद्या संपली, पुढे तू तिकडे जा. म्हणजे तुला जर ब्रह्मविद्या पाहिजे असेल तर ती विद्या सोड. म्हणजे किती त्यांचेसुद्धा व्यवस्थित आकलन असलेले लोक त्या काळात नाही, आजच्या काळात सुद्धा होते, आहेतही. तर हे जो असा पाहिजे की जो ज्ञानराशी तोच शोधू अहर्निशी हिंडू आता दशदिशी सद्गुरुपद शोधाया. आणि खरोखर दशदिशा म्हणजे तसा विचार केला तर महाराज ज्या गतीनं गेलेत त्या गतीनं विचार केला तर दक्षिणेकडे गेले, आपल्याला माहितीच आहे सगळं. तर त्यामुळे प्रभूंच्याकडेही गेलेत, तिकडे अक्कलकोट स्वामींच्याकडे गेले, प्रभूंच्याकडे गेले, रामकृष्णांच्याकडे गेले, इकडून वर गेले, किती ठिकाणी. म्हणजे खरोखर ज्याला तळमळ लागली त्याचं शोधणं काय असतं ते त्यांच्या त्या 2 वर्षाच्या प्रवासात पाहावं की खरं ओढ कशाची आणि त्याच्यासाठी कष्ट किती. आज आपण म्हणतो अनुग्रह अमुक तमुक, ते सोपं झालं खूप.
तर काही सोपं वगैरे काही नाही. असा कोणी मनुष्य, म्हणून महाराजांनी म्हटलं जिथे आपल्या चित्ताचं समाधान होतं ते गुरुपद समजावं. महाराजांनी कसं ओळखावं ह्याच्या काही या खुणा दिल्या. चित्ताला समाधान आहे, मग ते कोणी असं सामान्य मनुष्य असलं तरी चालेल, आणि त्याच्यावरही उत्तर देऊन ठेवले. सामान्य मनुष्य, तुमची श्रद्धा आहे तर काय होईल, तो सामान्य आहे. तुम्हाला काहीतरी असामान्य प्रश्न पडला तर तो त्या क्षणी त्याचं उत्तर देईल ही काळजी गुरुपदाला आहे, कारण ते श्रद्धेच आहे. त्यामुळे श्रद्धा त्याच्या ठिकाणी ते उत्पन्न करेल आणि तुमचं उत्तर देईल. तो कुठं असेल ते माहीत नाही, ते आणि ते बघून घेतील. श्रद्धेला भगवंताला उत्तर द्यावं लागतं, त्यामुळे ते श्रद्धेला उत्तर असतं, ते त्याच्या ठिकाणी येईल. ह्यासाठी गुरुपद हा शब्द त्यात येऊन गेलेला आहे. आपण पाहिलं असेल महाराजांच्या वचनामध्ये, हिंदू आता दशदिशी सद्गुरुपद शोधाया. तेव्हा त्याच्यासाठी आता सद्गुरु कृपा होता पाही, जगी दुर्लभ नसे काही, सज्जन कथिती ठाई ठाई भगवत वाक्ये. कृपा होता पाही, दुर्लभ नसे काय. आता दुर्लभाचं गेल्या वेळेला एकदा सांगितलं की इथे काय तिथे काय मला माहीत नाही, पण आपल्याला समोर हा विषय आला होता की मागावे ते देईल तो संत नव्हेच. मागावे ते देईल अशा अर्थानं नाही, म्हणजे सगळं पूर्ण होईल म्हणजे काय, तर माझं सगळं ते मग ते म्हटलं तसं, धनम धान्यम बहुपुत्रलाभम शतसंवत्सरम दीर्घमायु नको म्हणायची वेळ आली आता, असं आपल्याला माहिती आहे. तर तशा तऱ्हेचं देण्याचं हे देणं नव्हे. माझ्या चित्ताला माझी उकल पडली, मी कोण आहे ते कळलं, आता मी त्याच्यात राहतो, बाकी मी काही करीत नाही. मग त्याच्यासाठी टिकून राहण्यासाठी नाम घेतो, कारण नामाला काही पर्याय नाही आहे. हे सगळं मिळालं समजा, तर मिळालेलं टिकेल कसं हा प्रश्न आहे. या क्षणी मला एका फ्लॅशमध्ये सुद्धा एखादी गोष्ट आकलन होऊ शकते की तत्सत, हे सत नाही, हे मला या क्षणी कळतं की हे खरोखरच यातलं काहीही सत नाही. जे आजूबाजूला आहे ते आहे, पण मिथ्यात्व तसं आहे, मिथ्यात्व असलेलं आहे. आत्तापुरतं दिसतं, समोर आहे, हे सगळं बरोबर आहे, पण ते मिथ्या आहे का, तर त्याला नाही म्हणता येत नाही आणि आहेही म्हणता येत नाही, का ते टिकणार नाही. ते टिकणार नाही तर मग ते मिथ्या आहे, ह्यात जे टाकलेलं आहे. म्हणून ब्रह्मसत्यम जगन मिथ्या हा त्यांनी सिद्धांत म्हणून सांगितला, आणि सांगितलं की हे लक्षात ठेवा आणि जगा. आता जगणं तर कोणाला चुकलं आहे, आचार्यांना जगणं चुकत नाही, त्यांना प्रवास चुकत नाही, त्यांना शिष्य चुकत नाही, त्यांना ते हिमालय चुकत नाही, काही चुकत नाही. मग त्यांनी काय करावं, त्यांनी हे लक्षात ठेवून केलेलं आहे की हे मिथ्या आहे, फक्त यातून सत्याकडे जायचा मार्ग जातो ना, तो त्यातून जातो. म्हणून तिथून मिथ्याकडे मिथ्या ओळखायला शिकवलं की सत्य त्याला आपोआप सापडतं. अंधाराची लढाई नाही, प्रकाश आणणे, तसं आहे. केवळ तेवढंच केलं की हे काम आपोआप होतं. म्हणून मिथ्याचं मिथ्यात्व कळलं की मग मनाला आमच्याला कशाला काय महत्त्व नाही, तर काय करायचं करा, कारण शेवटी कराल ते सगळं मिथ्यात असणार. ते जे म्हणून यद दृष्टम तन नष्टम हे ठरलेलं आहे, असे अनेक सिद्धांत देऊन ठेवले. मग त्यातून काय होईल की माणसाला तटस्थपणे ते आपले व्यवहार करायची त्याच्याकडं मनाची तयारी होईल. मग तो म्हणेल ठीक आहे, मी ह्याच्यात सत्य काय त्यातल्या त्यात धरून ठेवीन, मला एकच सत्य आढळलं की नाम सत्य आहे, एवढं खरं आहे, कारण ते माझ्या आधी होतं नंतर आहे. जगालाही तसं काही सत्यत्व असेल, पण जगाचं मिथ्यात्व मी रोज पाहतो आहे की ते नाहीसं होते, बदलतं आहे, सारखं चालू आहे काहीतरी चक्र, म्हणजे त्याला काही प्रमाणात, म्हणून त्याला काही प्रमाणात सत्यत्व म्हणजे मिथ्या. या अर्थाने कायमचं टिकणारं काही नाही, मनुष्यसुद्धा कायमचं टिकणार नाही. मग टिकणार काय आहे, तर जगात काहीतरी वावरतं आहे की जे चैतन्य आहे ते टिकतं. मग त्याला जर नाव द्यायचं ठरवलं तर काय होतं, त्याला नाम म्हणतो आपण. म्हणून ते धरून ठेवलं आहे की चैतन्यात्मक तुझीच होती प्रेमाळ संगती, आत आहे ती आहे, ती तशीच्या तशी संगती राहते. तर ते सद्गुरुपद आता, म्हणून ते सद्गुरुपद शोधाया, सद्गुरु कृपा होता पाही, जगी दुर्लभ नसे काही. आता हे दुर्लभ नसे काही, याच्यावर काहींची अशी शंका असते की म्हणजे एवढं एकदा जर झालं समजा, म्हणजे समजाच आहे ते, पण तरीसुद्धा समजा झालंच तर मग आता काहीच दुर्लभ राहणार नाही. मग मला सांगा, उद्या राजा होणं सुद्धा शक्य आहे, उद्या काय पंतप्रधान होणं शक्य आहे का, राष्ट्रपती होणं शक्य, असं काही आपली अपेक्षा आहे का. दुर्लभ नसे काही म्हणजे मला काही पैशाला कमी नाही, लहान नसताना कमी नाही, कशाला कमी नाही, सगळं मी रथातून फिरणार, म्हणजे आत्ताच्या BMW काय अमकं तुमकं काय असेल ते कशा रथातून फिरणार, त्याच्यातनं फिरा. मग असं सगळं होणार का, दुर्लभ नसे काही म्हणजे. तर ज्याला सद्गुरुपद खऱ्या अर्थाने सद्गुरु कृपा होता पाही, तो मागतच नाही, असं आहे. मागणं संपलं की देणाऱ्याचं योग्य हिताचं देणं सुरू होतं. जोपर्यंत मनुष्याचं मन आहे तोपर्यंत मागत राहणार, आणि मागत राहणार. ते जर द्यायला लागले तर ते मागं राहणार, आम्ही जाणार शेवटी, असं होणार. शेवटी हा काय म्हणणार, म्हणून तरी निदान चांगली येऊ दे, अरे बापरे, म्हणजे शेवटपर्यंत मागणं आहेच परत. तर तशा अर्थाने नाही, मला आजार नको, मला हे नको, मला ते नको, तो मागतच राहणार आहे. त्यामुळे अशा अर्थाने सद्गुरू ते देत नाही. सद्गुरू कृपा झाली याचा अर्थ मागणं संपलं त्यांचं. आता कृपेनं काय होईल, तर कृपेला काही हे शक्य नाही आहे. त्यामुळे जे तुम्हाला गरजेचं आहे, आवश्यक आहे, जे तुमच्या कल्याणाचं आहे तेवढं फक्त दिलं जाईल. आता जे दिलेलं आहे ते कल्याणाचं वाटलं पाहिजे ना हातून.
तिथं अडचण आहे परत. काही समजा नापास झालं तर कसं कल्याणाचं समजायचं? अहो काहीतरी आहे का नाही? एवढे गुरु आहेत त्यांनी पास करायला पाहिजे की नाही? आता गुरु काय तिथं जाऊन परीक्षा मंडळावर बसावं का त्यांनी तुम्हाला पास करावं? तुमचा अभ्यास तुम्हाला पास करतो नाही तर नापास करतो. फार झालं तर तुमचं प्रारब्ध असेल तर त्यानुसार पास होतो नाही तर नापास होतो. ते काही गुरूंचं काम आहे. गुरु नापास करतात तेव्हा हेतू असतो काहीतरी, जर करतच असतील तर. कृपेनं समजा नापास झाला तर कल्याणच झालं त्याचं असं समजायचं. कृपेनं नापास झाला, कृपेनं पास झाला तरी कल्याणच समजायचं. कारण कुठेतरी त्याचं काहीतरी पुढे ऋणानुबंध असतो. पास होण्याचा ऋणानुबंध आहे तसा नापास होण्याचा जो ऋणानुबंध असतो. हे का आपल्याकडे मागे मी आपल्याला एक नोट दाखवलीच होती की त्या परीक्षेत मी नापास झालो. माझ्याबरोबरचे माझ्यापेक्षा कमी बुद्धिमत्तेचे होते ते पास झाले. मला त्याचं पुढे खूप काळ खंत राहिली. पण नंतर पुढे काय झालं ते समज मी आता ती सगळी कथा सांगितली त्यामुळे सांगत नाही. शास्त्रज्ञांची कथा आहे ना, ते कुठे गेले ते त्याच्यावरनं ओळखावं की त्यावेळेला मी तिकडे गेलो नाही म्हणून आज मी व्यवस्थित सुस्थितीत तर आहेच आहे, त्याबद्दल काही प्रश्न नाही. पण माझं आता त्यात मनच उरलेलं नाही. कारण त्यामुळं मला महाराजांची गाठ पडली आणि मला खरं समाधान कशात आहे ते कळलं. आणि ते कळलं ते मी धरून ठेवले. आणि त्यांची ते सगळं मिळून काय अवस्था झाली विबनस्क ती मी पाहिली आहे. त्यामुळे मी त्या वेळेला त्या बाजूला नापास झालो हीच माझ्यावर कृपा झाली. आता नापास झालो ही कृपा आहे की नाही? ज्याला समाधान मिळालं त्याच्यावर खरी कृपा झाली. त्याला मिळून कृपा होणार का न मिळून कृपा होणार हा त्यांचा विषय, आपला विषयच नाही. म्हणून सद्गुरू कृपा होता पाही जगी दुर्लभ म्हणजे काय दुर्लभ म्हणजे काय कशा अर्थाने? तर मला मिळवायचे आणि कठीण आहे वगैरे हे प्रश्न तिथे नाही आहेत. जे माझ्या कुवतीचं नाही तेही मला देणं त्यांना शक्य आहे हे सांगायचं. कृपेला जे मला शक्य नाही, आपण म्हणतो मुलीचं लग्न, एक महाराज म्हणले एवढं मुलीचं लग्न एकदा करून टाकलं, जे आठवण आहे ना ती तेच आहे. ते म्हणले मग का 2-3 वर्ष झाली तुम्ही आधी काय नाही केलं? नाही आधीच जमत नव्हतं. मग म्हटलं आधी जमलं म्हणून केलं म्हणा ना. आता जमलं म्हणून केलं, मग त्यावेळेला का केलं नाही? आता मी करून टाकलं तर मग आता करून कसं टाकलं तुम्ही? मग त्यावेळेच करून टाकायचं, 5 वर्षापूर्वी करून टाकायचं. मग 5 वर्षापूर्वी त्यावेळेला मात्र का आता जमलं नाही, मग आता जमलं म्हणा. आता मी केलं म्हणू नका. म्हणजे पुन्हा त्यांना सावधान बारीक बाबतीत कसं करतात ते खरोखर शिकण्यासारखं आहे की आता ते त्यांच्या कृपेनं होणार आहे. प्रयत्न कोणाच्या हातात आहेत? माझ्या. यश कोणाच्या हातात आहे? त्याच्या. एवढा सोपा उद्योग आहे खरं म्हणजे. पण किती तो आपण गुंतागुंतीचा करून ठेवलेला असतो. ते त्यांना म्हणायचं गुरुकृपा होता पाही म्हणजे ज्याचं होणार नाही त्याचं होणं, ज्याचं होईल असं वाटतं त्याचं न होणं, सगळ्यावर त्यांची सत्ता आहे हे म्हणायचे ते. तेव्हा सत्ता कृपेचा अर्थ असा की जे दुर्लभ म्हणजे माणसाच्या प्रयत्नानं जी गोष्ट दुर्लभ आहे ती त्यांच्या कृपेला डाव्या हातची गोष्ट आहे हे म्हणायचे त्यांना त्यांची याची सत्तेच्या अडचणच नाही कसली. म्हणून त्याला नेहमी कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम हे जी शक्ती म्हटल्या त्या तिन्ही शक्ती आहेत. आपल्याकडे यातली शक्ती नाही. कर्तुम हीच शक्ती मुळात आडली. कर्तुम शक्य असतं तर मला जसा जीवनाचा रथ हाकायचा होता तसा मी हाकला असता. ते आपल्याला हाकता येत नाही, त्याला कृष्ण लागतो. त्याच्या हातात दोऱ्या लागतात तेव्हा रथ हाकला जातो बरोबर. मग तो त्याच्या हातात असला, भगवंताच्या हातात रथ त्यांनी कितव्या वर्षी सोपवलेला आहे, गुरुसाठी धडपड काय केलेली आहे ते शिकायचं आहे. ते सद्गुरूलामृत हेच की हे जे आहे हे जर शिकलेलं असेल, मी म्हणेन आता त्यांना ठीक आहे, त्यांना 12व्या वर्षी बुद्धी होती, त्यांना 8व्या वर्षी म्हणजे वेळेला हे मला विचार मनात आले, इतक्या लवकर वयात आले म्हणून हे तत्वता शोधली पाहिजे वगैरे त्यांनी ते शोधायला लागले, ते त्यासाठी बाहेर पडले, काय त्यांनी त्यांच्या पद्धतीनं केलं असेल. पण त्याच्यातलं जो संदर्भ आहे तो चुकत नाही त्यातला, की त्याची ओढ लागली म्हणून ते शोधायला लागले. समाधान कुठे आहे? ह्या सगळ्यात समाधान नाही आहे नक्की, ते त्यांच्याकडे आहे हे नक्की. मला कसं मिळेल हा प्रश्न आहे. म्हणून त्यांनी हे जे शेवट सार काढलं, दशदिशी सद्गुरुपद शोधाव्या, सद्गुरुकृपा होता पाही जगी दुर्लभ नसे काही, सज्जन कथिती ठाई ठाई भगवद्वाक्ये, जे वेदविद्येचे दैवत परमगुह्य गुह्यातीत. गुरु कळला म्हणलं तर तुम्हाला गुरुच झाला असं समजायला हरकत नाही. गुरु कळतच नाही कधी. अतर्क्य म्हणून जे म्हटलं आहे, अतर्क्य सत्ता खेळ मांडलेला गूढ देहबुद्धीचं हे जे आहे हे ब्रह्मानंदांचा आता आलाचा विचार. तर त्यांच्याबद्दल जे म्हटलं ते एवढ्यासाठी म्हटलं आहे की ती अतर्क्य सत्ता. महाराजांच्याकडच्या आपण चरित्रातल्या गोष्टी वाचल्या तर कादंबरीसारख्या वाटतात, पण प्रत्यक्षात ते घडतं हो. जे असं घडत नाही असं नाही, असं घडतं. आजही या काळात आपण पाहतो. तर त्यासाठी जे वेदविद्येचे दैवत ते मुळातच वेद परमगुह्य का म्हणलं तर वेदांना नेती म्हणावं लागलं शेवटी. वेदांत झाला, वेद झाला, वेदांत झाला, तरीसुद्धा हे ते नव्हे असं झाड झालं, पेड झालं, माणूस झाला, अमुक झालं, सगळं झालं, मूर्ती झाल्या, देवता झाली, सगळं झालं, तरी भगवंत का हे का तर ते नव्हे. एवढं नव्हे एवढं सांगता आलं म्हणजे ते गुह्य राहिलं, न कळणारं राहिलं. न कळणारं राहू दे, पण जे गुह्य आणि त्याही पुढे गुह्यातीत, जे गुह्य त्यांनाच स्वतःला वाटते, जे नाही म्हणून सांगता येते, आहे काय ते सांगता येत नाही,
अशी परिस्थिती आहे. काय आहे तर ते सांगता येत नाही. पण हे म्हणजे नाही हे सांगता येतं. मग हे म्हणजे नाही, ते म्हणजे नाही असं करता करता सगळं जग नाकारावं लागतं. सगळं जग नाकारल्यावर आता काय राहिलं, तर आता काय राहिलं ते काय कळत नाही. म्हणजे आता कारण बुद्धी थांबली ना आपली, पाहणारी बुद्धी आहे, शेवटी ज्ञानदृष्टी नाही, ही दृष्टी आहे. त्यामुळे दृष्टीच्या दृष्टीनं ते पलीकडे गेलं. तर असं पलीकडे जाता जाता सगळ्या जगाच्या पलीकडे गेल्यावर काय राहिलं, त्या म्हणून त्याला जे वेदविद्येचे बरं ती मानत नाही का, ती जाणते. वेद याचं मुळात वेद म्हणजे जाणणेच खरं, म्हणजे जाणते ती, पण सांगता येत नाही. आपल्याला गुळाची गोडी सांगता येत नाही, तुकोबा म्हणली तसं आहे. शेवटी गुळाची गोडी कुठं सांगते, साखरेची गोडी कुठं सांगते, ती कळते ना. पण आपल्याला गोडी आहे हे कळतं, किंवा गोडी कमी आहे, अलीकडे साखरसुद्धा कमी जास्त गोड असते. तर त्यामुळं ते जे काय आहे ना ते सांगता येतं, ही साखर जास्त गोड आहे, मिठात कमी जास्त गोड असतं आपल्याला माहिती आहे. आता अगदी आपल्या किरकोळ वस्तू खरं म्हणजे, पण त्यासुद्धा आपल्याला कळतात. मीठ कमी खारट आहे. मी म्हटलं हा का प्रकार आहे, मीठ कमी खारट कसं असेल, मीठ खारटच असतं एवढंच माहिती होतं. आपल्या अज्ञानी आपल्याला काय कळत नाही, पण मीठ कमी खारट आहे. तर मीठ कमी खारट आहे म्हणजे असं असू शकतं, पण कमी खारट आहे हे त्यांना कळलं ना, म्हणजे कळतंय. पण कमी खारट म्हणजे आता मला कसं ते सांगा म्हटलं तर काय सांगणार आता. तर ते खाऊन बघा म्हणायचं. आता मीठ खाऊन बघा म्हणणं सोपं नाही, एक वेळ साखर खाऊ म्हणणं बरं राहील. नाही मीठ खाऊन बघा म्हटलं तर उगाच संबंध बिघडतील. तर त्यामुळे काय करावं, मग मीठ खाऊन बघा, मग मीठ खाऊन बघा, नाही तर साखर खाऊन बघा. काय जे कमी आहे ते जाणते. म्हणजे वेद हे जाणणारे आहेत, पण ते सांगू शकत नाहीत. जे ज्यांनी पाहिलं त्याला बोलता येत नाही, ते जे आहे ना तसं जो पाहे सो काय देखे नाही, काय देखे सो बोले नाही, काय जे आहे ना तसं झालं आहे. ज्यांनी पाहिलं मला सांगा, डोळ्याने आपल्याकडे ते असतं ना प्रत्यक्षदर्शी. अरे प्रत्यक्षदर्शी बोलतो, प्रत्यक्षदर्शी कोण? डोळा. तो बोलतो का? तो नाही बोलत, बोलतो तोंड. आता डोळ्या आणि तोंडाचा मेळ जमला तर बोलतात, नाहीतर मग सांगितलेलं बोललं तर. त्याच्या वकिलांनी त्यांना सांगितले, ते त्यांनी साक्ष दिली आणि ते प्रत्यक्षदर्शी तिथं होते म्हणून. पण डोळा जो पाहतो तो बोलत नाही, आणि जो बोलतो तो पाहत नाही. जो बोलतो आहे ना त्यांनी पाहिलं आहे का कधी? वेदाची पंचायत अशी झालेली आहे की ते जाणतात पण त्यांना सांगता येत नाही. आणि ह्यांच्या पुढे गेल्यावर हे का तर ते नव्हे, हे का तर ते नव्हे. आता फार पुराणातल्या पद्धती झाल्या. म्हणजे आता आपण म्हणजे आपल्या सागमनी पटणं अवघड आहे, पण त्यांचं नाव काय म्हटल्यानंतर नाव सांगण्याची पद्धत नव्हती. आता त्याला अरे तुरे करून इकडं करून काय बोलायचं नाही. पण तरीसुद्धा त्यावेळेला म्हणजे आपण वाचलं असेल खूप, त्यामुळे आपल्याला माहिती असेल की कुणायकाच्या भ्रमणगाथेमध्ये गोनीदांच्या ह्याच्यात त्यावेळेला त्याला नाव विचारलं तर त्यांनी काय सांगितलं, तुमच्या ह्यांचं नाव काय यजमानांचं? तर संध्येतलं तिसरं. जास्तीत जास्त विचारल्यावर एवढं सांगितलं. म्हणजे ते सुद्धा अरे बापरे काय अडाणी असतील आपण कुठे गेलो चंद्रावर. तर त्यामुळे सगळं हे त्यांना सांगता येत नाही. म्हणजे असं सांगता येत नाही बघा, त्यांना जाणता येतं आहे पण सांगता येत नाही. आता ज्याला जाणता येते त्याला जर सांगता येत नसेल तर जो सांगू शकतो त्याच्याकडे जायला पाहिजे. सरळ आहे. त्यामुळं असं झालं, सद्गुरू कृपा होता पाही जगी दुर्लभ नसे काही, जे वेदविद्येचे दैवत परमगुह्य गुह्यातीत. कसं होईल काय तर होता सद्गुरू पदांकित ठाई पडे. तुम्हाला समोर सापडेल, तुम्हाला अनुभवायला येईल. पण ते म्हणून कारण त्याची अडचण आधी वेदामध्ये आहे, त्याची अडचण गुह्यामध्ये आहे, त्याची अडचण जाणण्यामध्ये आहे, जाणलेलं न सांगता येण्यामध्ये आहे. मग आता जाणलेलं न सांगता येते तर मग जो जाणतो आणि जो सांगू शकतो त्याच्याचकडे हे गेलं तर होता सद्गुरू पदांकित. ते सुद्धा अंकित आहे. म्हणजे एवढं एक काम करा अशापैकी काम नाही आहे ते. सद्गुरू पदांकित म्हणजे सद्गुरू पदांकित साध्या भाषेमध्ये जरी पुढचे अर्थ पुढच्या आता वेळ झाला आपल्याला उशीर झाला, तर त्यामुळे इकडून पदांकित ते त्यांच्या पदांकित म्हणजे त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून जाणारा तो पदांकित. पदांना जो अंकित आहे म्हणजे नुसतं पाय धरून बसलेला नव्हे, ते चांगलीच आहे गोष्ट, काय हरकत नाही. पण तरीसुद्धा त्यांनी नाही उदाहरणार, त्यांनी जे अंकित आहे म्हणजे त्याच्यात जो त्यांनी जे सांगितलेलं आहे तो जो मार्ग आहे त्या मार्गाने जो चालला आहे तो खरा सद्गुरू पदांकित. तर तशासाठी होता सद्गुरू पदांकित शब्द कसा वापरला आहे, जे वेदविद्येचे दैवत परमगुह्य गुह्यातीत होता सद्गुरू पदांकित ठाई पडे. म्हणून ज्यांनी जाणलं आणि ज्याने जाणलेलं सांगता येत आहे. आता जाणलेलं सांगण्याला मर्यादा असल्या तर त्याला कसं जाणवून द्यायचं हे पण त्यांच्याकडे येत आहे. ग्रंथामधून ते मिळत नाही आहे, म्हणून हे सद्गुरू पदांकिताचं सांगितलं, त्यांना जाणवून देता येतं. मागे आपल्याला असं अनेक संतांचं असं बघितलं ते 5 मिनटं बस नसतं, 5 मिनटांनी काय झालं, आता काय झालं ते कळलं नाही पण चित्त एकाग्र होतं. हां, त्याला ब्रह्म म्हणतात. आता तुला एकदा अनुभव आला ना, आता शांती कळली काय ते कळलं ना, आता वाटचाल कर, असं ते सांगू शकतात. कारण हा अनुभव द्यायला त्या ठिकाणी त्यांचं मन तसं निर्मळ असतं.
म्हणून ते सांगू शकतात आणि तिथे पाहिलं की समाधान आहे. म्हणून हा मार्ग सांगितला. स्वतः त्यांनी तो शोधला आणि मग पुढच्या वेळेला बघू. सद्गुरू होता कृपा होता पाही, जगी दुर्लभ नसे काही. काय दुर्लभ नाही ते आता पुढच्या ओळीतून अधिक कळतं की जे जाणण्याने माणसाला समाधान मिळतं, जे सर्व वेदांचं म्हणजे सगळ्या विद्येचं जे दैवत आहे ते त्यांना कसं आहे हे ते जाणतात पण सांगता येत नाही. जे वेदविद्येचे दैवत ते अर्थात दुर्लभ झालं, ते दुर्लभाचं सुलभ करणं हे शक्य आहे. जगी सद्गुरू कृपा होता पाही, जगी दुर्लभ नसे काही. सज्जन कथिती ठाई ठाई भगवत वाक्य. जगातलं तर सोडा, कसल्याही विषयातलं. तात्याजना ज्या वेळेला विचारलं होतं, तुम्हाला प्रश्न विचारला आणि तुमच्याकडे उत्तर नाही आहे किंवा उत्तर तुम्ही दिलं नाही, असं कधी होत नाही. लोकांचे प्रश्न ब्रह्मसूत्र नाही तर वेदांतातले, लोकांचे प्रश्न प्रपंचातले आणि कशातले तंत्रज्ञानातले, कशातले अमक्यातले, काहीही कशातलंही असं. तुम्हाला हे कसं कळतं, तुम्हाला त्याचं उत्तर कसं येतं? तर म्हणजे तिथे ज्ञानाचा उगम होतो, तिथे मी बसलेला आहे. आता ज्ञानाच्या उगमावर बसलेल्याला किती फाटे पडले ह्याचा काय संबंधच नाही. त्या क्षणी त्याला बरं हे तुम्हाला नेहमी येतं का? तसं नाही. गरज असली तर ज्ञान असलं ना म्हणजे भगवंताची कृपा आहे समजायचं. गरज नसताना ज्ञान असलं की अहंकार होतो. सद्गुरूनाथ महाराज की जय. पुढच्या वेळेला पुढचं बघू. त्यांना त्या क्षणी 8व्या वर्षी काय झालं एवढं लक्षात ठेवलं तर निदान आपल्याला कधीतरी ते व्हावं असं जरी वाटलं तरीसुद्धा बरं होईल. आणि त्यासाठी साधन आपल्याकडे काय नाही, नुसतं नामाचा तडाखा लावावा, होत जाते आपोआप. पण 33 पद 11. सखया नाम हरीचे गोड, सखया नाम हरीचे गोड, सखया नाम हरीचे गोड. घेऊन रुची त्या नाम रसाची, घेऊन रुची त्या नाम रसाची, भवबेडी हे तोड सखया, भवबेडी हे तोड सखया नाम हरीचे गोड, सखया नाम हरीचे गोड. बैसुनिया गृही वेळ नको गमो, बैसुनिया गृही वेळ नको गमो, भलती बडबड सोड सखया, भलती बडबड सोड सखया नाम हरीचे गोड, सखया नाम हरीचे गोड. रामदास म्हणे आवरून मन हे, रामदास म्हणे आवरून मन हे, सद्गुरु चरणा जोड सखया, सद्गुरु चरणा जोड सखया नाम हरीचे गोड, सखया नाम हरीचे गोड, सखया नाम